ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ध्यानयोगाने ब्रह्मप्राप्ती भाग 8. ओव्या आहेत 1073 ते 1080. अहंकारादी शत्रूंचा नाश झाल्यावर द्वैत उरत नाही. ज्ञानदेव मंदाधिकारी कोणत्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती करून घेतो त्याचे वर्णन करत आहेत. तेव्हा वैरिया का मैत्रिया, तयासी माझे म्हणावया, समानता धनंजया उरेचीही ना. अर्जुना, तेव्हा हा माझा वैरी आहे अथवा हा माझा मित्र आहे असे म्हणण्याला त्याला समसाम्य भावामुळे द्वैतच उरत नाही. हे न भलतेने व्याजे, जो जयते म्हणे माझे, ते नोडवेची का दुजे अद्वितीय झाला. इतकेच नाही तर कोणत्याही निमित्ताने तो पुरुष द्वैतपणाने त्याच्या पुढे येत नाही, असा तो अद्वितीय द्वैतरहित झालेला असतो. पै आपुलिया एकी सत्ता, सर्वही कबळूनिया पंडुसुता, कही न लगती ममता धाडली तेने. अर्जुना, आपल्या एकछत्री सत्तेने त्याने सर्व विश्व व्यापून आपल्या ममतेला कोठेही चिकटू न देता त्याने ममता दूर केलेली असते. ऐसा जिंती लिया रिपू वर्गू, अपमानी लिया हे जगू, अपैसा योग तुरंगू स्थिर झाला. याप्रमाणे शत्रू समुदाय जिंकल्यावर व हे सर्व विश्व आपण पाहत आहोत अशी समजूत झाल्यावर राजयोग रूपी घोडा आपोआप स्थिर झाला. वैराग्याचे गाढले, अंगी त्राण होते भले, तेही नावे कढिले तेव्हा करी. आणि वैराग्याचे चिलखत जे अंगात बळकट घातलेले होते तेही तेव्हा क्षणभर ढिले करतो. आणि निवटी ध्यानाचे खांडे, ते दुजे नाहीची पुढे, म्हणून हा तू आसुडे वृत्तीचाही. आणि ज्या द्वैताला ध्यानरूपी तलवार मारील ते द्वैत त्याच्या पुढे नसल्यामुळे ध्यान करणाऱ्या वृत्तीच्याही हाताला हिसडा बसतो. जैसे रसौषध खरे, आपुले काज करोनी पुरे, आपणही नोरे तैसे होतसे. ज्याप्रमाणे पाऱ्याचे रसायन आपले काम म्हणजे रोगनिवृत्ती पुरी करून आपणही उरत नाही त्याप्रमाणे होते. देखोनी ठाकीता ठावो, धावता थिरावे पावो, तैसा ब्रह्म सामिप्ये थावो अभ्यासो सांडी. ज्या ठिकाणाला पोचायचे ते ठिकाण पाहिल्याबरोबर ज्याप्रमाणे धावणारे पाय स्थिर होत जातात त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जवळ आली आहे असे जाणून अभ्यास बळ टाकतो, म्हणजे अभ्यास मंदावतो. राजयोग रूपी अश्वावर बसून युद्धास निघालेला हा साधक योद्धा ब्रह्मप्राप्ती कशी करून घेतो त्याचे वर्णन करताना ज्ञानदेव सांगतात की ध्यानरूपी तलवारीने त्याने आपले सर्व शत्रू ठार मारलेले आहेत. विजयश्रीने त्याला माळ घातलेली आहे. ब्रह्मैक्याच्या राज्यावर आरूढ व्हायला हा साधक निघालेला आहे. अहंकारादी शत्रू ठार झालेले असल्यामुळे आता हा शत्रू हा मित्र असे म्हणण्या इतकाही द्वैतभाव त्याच्याकडे उरत नाही. आपल्या एका सत्तेनेच तो सारे विश्व व्यापून राहिलेला असतो. तो साम्यावस्थेच्याही अतीत झालेला असतो. काही निमित्ताने त्याने एखाद्याला आपले म्हटले तर तेही खरेच असते, कारण त्याच्याकडे दुजेपण राहतच नाही. तो अद्वैत स्वरूप झालेला असतो. आपल्या एकत्वाच्या भावनेने त्याने विश्व कवटाळलेले असते. त्यामुळे त्याला ममता कधीच जडत नाही. ममत्वाचा त्याग करून त्याने अद्वैत्व संपादन केलेले असते. अशा वेळी सर्व शत्रू समुदाय जिंकल्यावर सर्व विश्वच आपण झालेला असल्यामुळं आता त्याच्या योग तुरगाला पुढे जाण्याची आवश्यकता राहत नाही, कारण त्याने आता आपला मुक्काम गाठलेला असतो. आता त्याने जे अंगात वैराग्यरूपी चिलखत चढवलेले असते ते तो ढिले करतो. ध्यानरूपी खड्ग म्यान करतो, कारण आता खड्ग चालवायचे तरी कोणावर? शत्रू तर कोणी उरलाच नाही. मग वृत्तीरूपी हातही आखरता घेतो. ही गोष्ट कशी घडते त्यासाठी ज्ञानदेव दृष्टांत देतात की रोगाचे निवारण करण्याकरता एखादे रसायन दिलेले असते. ते रसायन रोगाचे निवारण करून स्वतःही नाहीसे होते. तसे त्याचे ध्यान द्वैताला जिंकून मग स्वतःही विरून जातं. त्यामुळे तो आता योगाभ्यासास विराम देतो. पुढे ज्ञानदेवाने त्या योग्याला शांती कशी प्राप्त होते त्याचं वर्णन केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.